कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा आयडिया। सावली वहिनी सकाळी सकाळी दूध आणायला जाणार, तिथे अचानक सकाळी सकाळी बिबट्या आला। सारंगदादांनी बघितलं, हिरोची एंट्री। सारंगदादा बिबट्याकडे रागांनी बघतोय, बिबट्या सारंगदादाला रागाने बघतोय। दोघं एकमेकांकडे रागाने बघणार, पण बिबट्या आणणार कुठून? हा एक प्रॉब्लेम आहे, ते आणणार कुठून? या दोघांना एकत्र आणण्यासाठी अजून काय करू शकतो रे आपण? बोलू इतके प्रयत्न करून झाले पण काहीच उपयोग नाही झाला। हा ना, या माझ्या सुपीक डोक्यात आहे ना, आयडिया कशी येत नाही कळत नाही मला। आपले 1112 फॉर्म्युले फेल गेले बबलू। आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्याने फायनली सारंगदादा आणि सावली वहिनी एकत्र येतील। मला मान्य आहे की त्यांचं लग्न जरा विचित्र सिच्युएशन मध्ये झालं, पण दोघंही खूप गोड आहेत आणि मला ना ते असे लांब लांब राहतात ते बघवत नाही। ते दोघं ना एकत्र आले पाहिजेत। मला जेन्युइनली असं वाटतं की एकत्र कधी येतील ना। हे पाठीमागे बघ, तुम्ही इथे कसं काय? आम्ही सगळं ऐकलंय। सॉरी पण याचा अर्थ या सगळ्याची तुम्हाला आधीपासूनच कल्पना आहे का? तुम्ही नक्की काय म्हणताय मला कळत नाहीये। हे बघा, तुम्ही दोघं बी ना काय बी लपवण्याचा प्रयत्न करू नका। आम्हाला कळलंय सगळं, मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय। त्या दोघांमध्ये बी नवरा बायकोचा असायला पाहिजे ना, असं कुठलंच नातं नाहीये। त्यामुळे उगाच आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका, त्याने आमच्या मनात आणखीनच शंका वाढत। बोला, तुमच्या फायद्याची एक खबर आणलीये। पण त्याआधी मला सांगा, खबर ऐकल्यानंतर मला काय गिफ्ट द्याल? काय हवंय तुला? खरं सांगू का, लग्न झाल्यानंतर एकदा मी काठपदराची साडी नेसले नाही हो मी या घरात। ठीक आहे, खबर जर त्या तोडीची निघाली तर फक्त तुला नव्या साड्याच नाही, दागिना पण देईल। हा ना, मग ऐका, मला अशी शंका आहे की सारंग आणि सावली वेगवेगळे झोपतात। शंका आहे की खात्री आहे? खात्रीशीर शंका आहे। ठीक आहे, मग मी काय करू? म्हणजे ही खबर ऐकून तुम्हाला आनंद नाही झाला? नाही, ठेव फोन। मला वाटतं सारंग सावलीला कधीच स्वीकारणार नाही आणि सावली आणि सारंग कधीच एकत्र येणार नाहीत। बाई आहे, एवढ्या कष्टाने एवढी माहिती आणली, मला काही फरकच नाही पडला। सीनच पडला बाई सगळा। जाऊ दे, नेक्स्ट टाइम अजून चांगली स्क्रिप्ट लिहू। तुम्हाला आता सगळं माहित असेल तर आम्हाला काही लपवायची गरजच नाही। मलाही वाईट वाटतं की त्या दोघांमध्ये कुठलंच नातं नाहीये। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सारंगदादा ना एक ना एक दिवस सावली वहिनीच्या प्रेमात पडणार। दोघांमध्ये करंट आहे, ते असं आहे ना, म्हणजे एकमेकांना ना असं ओढतं, असं काहीतरी आहे। दोघं पण लय भारी आहेत बघा। मस्त बी तसंच वाटतंय। जावई बापू आणि साव याची जोडी साक्षात विठ्ठलानेच बनवली। तोच यातनं काहीतरी मार्ग दावल। होय ना, विठ्ठल साऊचा सखा आहे, विठ्ठल साऊचा सोबती।
लावेचो दृष्ट जळो त्याची मती विठ्ठल साहूचा पाठीरा काय. अहो, म्हणून तर दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्ही काही ना काहीतरी प्लॅनिंग करत असतो. असं आहे वय. मग तुमच्या त्या प्लॅनिंग मध्ये आम्हाला बी घ्या. मग माझ्या अल्फाबेटा टीम मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तर ऑलवेज इन. मी आपण आहे. या बी हाय. माझ्या लेकीच्या संसारासाठी ते काय बी करीत. आपल्याला जर सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र आणत असेल तर त्यांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे, सोबत राहिले पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की त्या दोघांनी एकत्र कसं आलं पाहिजे त्यासाठी. बरोबर बोलताय तुम्ही. या. वहिनी सारंगदादाला शोधताय? हो. शोधा शोधा. अरे जाऊ बघ सारंग या या ना तुम्ही बसा. इथे बस बस. कॉफी पण काही म्हणा, सावली वहिनीची हातची कॉफी आवडतेच. हे खरं आहे. पिऊ. रामकृष्ण हरी. अरे अरे रामभाऊ रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. अचानक कसं काही येणं केलं म्हणायचं. अहो आजच्या कार्यक्रमाविषयी थोडं बोलायचं होतं. संध्याकाळच्या कार्यक्रमाविषयी हो. आम्ही येणार आहोत की. नाही तुम्ही याल हो, पण काय झालं सगळं ठरलं आणि ऐन वेळेस घोळ झाला बघा. काय तुम्हाला तर माहितच आहे की दरवर्षी या प्रथेप्रमाणे या उत्सवाला आपण गावातल्या नवीन दाम्पत्याकडून विठ्ठलाला अभिषेक करून घेत असतो. काही अपरिहार्य कारणामुळे आपलं हे नवीन दाम्पत्य कार्यक्रमाला येऊ शकत नाही. जावई बापूंची अडचण आहे हे आम्ही जाणतो, परंतु गावच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करायला आलो की जर का या कार्यक्रमाला तुम्ही आलात तर फार बरं होईल. नाही जमणार. रिकाम तिकडे वाटले की काय आमची जावे बापू तुम्हाला? हा त्याला काय म्हणतात माहितीये का? मऊ लागलं म्हणून कोपरानं खणू. सांग सांगू टाका बरं तुम्ही. सांगू टाक. नाही जमणार म्हणून टाका. हाव काका काय नाही म्हणजे सारंग सर वेळात वेळ काढून हरिनाम सप्तासाठी आले आणि आता तुम्ही तर त्यांना अभिषेक करायला सांगता. नाही म्हणजे आपल्या गावात वेळात वेळ काढून आले हेच मॉप आहे आमच्यासाठी. नाही नाही त्यांना काही जमणार नाही बघा. दादा मी येईन अभिषेक करायला. धन्यवाद. खूप खूप आभार आहे जावई बापू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.